इंग्लिश चॅनलला चॅलेंजेस म्हणजे मेन चॅलेंज आहे थंड पाणी, कारण का तिकडचं टेम्परेचर 14-15 डिग्री असतं. सो ते त्याचबरोबर वेदर कंडिशन ही अनप्रिडिक्टेबल असते. कधीही पाऊस पडतो, मोठ्या लाटा असतात. सो हे सगळे चॅलेंजेस होते. याच्यासाठी आम्ही इथे पुण्यातच 10 तास 12 तास अशी प्रॅक्टिस केली होती. थंड पाण्यासाठी मी आईस बाथ घेत होते व त्याचबरोबर आम्ही नैनितालला जाऊन प्रॅक्टिस केली होती थंड पाण्यासाठी. तर अशा प्रकारे मी चॅलेंजेससाठी प्रिपेअर्ड होते. जेलीफिशमुळे माझ्या हाताला म्हणजे ब्लड वेसल्स ब्लॉक झाल्या होत्या, त्यामुळे माझ्या हातावर 11 सर्जरीज झाल्यात. सो तो एक मोठा कन्सर्न होता. सर्जरी म्हणजे जखमेसकट पोहणं हे थोडंसं डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. पण मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाच मी ठरवलं होतं की मी स्विमिंग सोडणार नाही. सो त्या हिशोबाने मी नंतर जसं फिजिओ चालू केलं सर्जरीनंतर, त्याबरोबर मी थोडी प्रॅक्टिस करत गेले आणि मग म्हणजे मी आधी जशी पोहत होते तशी परत पोहायला लागले. अशा प्रकारचे जसं आपण इव्हेंट्स करतो, जसे अल्ट्रा डिस्टन्स आहे, जसं इंग्लिश चॅनल आहे, ज्याला आपल्याला साधारण 14-15 तास पोहावं लागतं. त्याच्या सगळ्यात पहिली आणि बेसिक गोष्ट म्हणजे लागते ती कन्सिस्टन्सी, चिकाटी आणि डिसिप्लिन. आपण कितीही थकलेलो असो, काही असो किंवा कितीही इंजुरीजमध्ये असो, आपण डेफिनेटली फिजिओज तर हे असतातच आपल्याला मदतीला, पण तुम्हाला प्रॅक्टिसला शो अप करणं हे खूप जास्ती गरजेचं आहे. आणि अशा मोठ्या इव्हेंटला प्रिपेअर करताना आपण साधारण हळूहळू डिस्टन्स हा बिल्ड केला पाहिजे, जेणेकरून बॉडी त्या दृष्टीने अडॅप्ट होते त्याला. आणि हिच्याकरता तर आम्ही साधारण चालू केलं एक तासाभरापासून हळूहळू ते आम्ही एक 12 तासापर्यंत घेऊन गेलो. 12-13 तास आम्ही हे स्विम करण्याची सवय केली. प्लस अंधारात कसं पोहायचं, अंधारात पोहण्याची पण आम्ही तयारी केली होती, जेणेकरून तुम्हाला सांगता येत नाही की तिथे तुम्हाला कुठल्या वेळेस पोहावं लागेल. ते सकाळी पण तुम्हाला पोहावं लागू शकतं किंवा अंधारात सुद्धा पोहावं लागू शकतं. सो सगळ्या दृष्टीने आम्ही तयार होतो, जेणेकरून तिथे जाऊन असा कुठला तरी चॅलेंज आमच्यासमोर जरी आला तर आम्ही त्याच्याकरता तयार असू.